अलंकार, अलंकाराला इंग्रजीमध्ये फिगर ऑफ स्पीच असं म्हणतात। अलंकार या शब्दाचा अर्थ होतो दागिना। अलंकार म्हणजे दागिना। ज्या पद्धतीने एखादी ललना, ललना म्हणजे स्त्री, दागिने घातल्यानंतर सुंदर दिसते, त्या पद्धतीनं कोणत्याही भाषेला सौंदर्य प्राप्त होण्यासाठी अलंकाराची गरज असते। कोणत्याही भाषेला सौंदर्य प्राप्त, मग काही जण म्हणतील सर भाषेचं सौंदर्य म्हणजे काय हो? बरोबर, अलंकार मला माहिती आहे। भाषेचं सौंदर्य म्हणजे भैया मी जे बोलायलो आता किंवा तू जे बोलतो, आपण आपल्या मनात जे विचार येतात ते जसेच्या तसे बोलतो, त्याला गद्य म्हणतात। काय म्हणतात? गद्य। आणि तेच विचार चालीवर आणि सुरावर म्हणता येतील अशी रचना करणे म्हणजे पद्य। क्लिअर आहे? मग आता बघ, आपण बोलतो कसं बोलतो? मी गावाला चाललो, साधं वाक्य, तू बी मी तेच म्हणला असता, पण कवीला हेच वाक्य द्या। कवीला जे न देखे रवी ते देखे कवी म्हणतात। कवी काय म्हणते? आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा। वाक्य तेच आहे, आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा। गद्य पहिलं कळालं? आता बघ, आई आपल्या बाळाला मांडीवर झोपी घालायली, बाळ मांडीवर आहे, काय म्हणे? बाळ आता डोळे मिटून घे आणि झोप। हे झालं गद्य। हेच वाक्य द्या कवीला, अलंकाराची भाषा यूज करते ते काय म्हणेल बघा, पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांची पाखरे, पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांची पाखरे। याला लक्षात? आता त्याचा अर्थ कळो न कळो, बऱ्याच कवितेचा अर्थ न कळता आपण इथं आलो, याचा नाही कळायला काय होणार? किती कविता सोडून दिल्या, सगळ्या कविता थोड्या कळाल्या, पण ते ऐकाय बरं वाटेल नाही। पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांची पाख, बरं वाटेल का नाही वाटत? मग ती अलंकाराचा यूज केला त्याचा। हो ना, एक दिवशी असाच अलंकार शिकू लागलो, शिकिता शिकिता एक उदाहरण आलं परीक्षेवर, आणि माझ्या बोलण्याच्या भाषेत मी जर असं चिडचिडेपणामध्ये जागराग विचारलं एक जण, त्याचं लक्ष माझ्याकडे होतं। त्याला म्हणलं गाई पाण्यावर काय म्हणून आल्या, त्याला वाटलं मलाच विचारायचं, ते म्हणलं आले असताना पाणी प्यायला मला त्यानं पुढचं ऐकलं नाही, काय नाही, मला म्हणायचं होतं गाई पाण्यावर काय म्हणून आल्या, काग गंगा यमुना मिळाल्या। म्हणजे एक मुलगी आहे, तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या दोन्ही बी, आणि कवीला दिसलं, कवीनं त्याला एका डोळ्यातल्या पाण्याला गंगा, दुसऱ्या डोळ्यातल्या पाण्याला यमुना याची उपमा दिली। बरं आहे का नाही? गाई पाण्यावर काय म्हणून आल्या, काग गंगा यमुना मिळाल्या। लक्षात घे, त्याला वाटलं आले पाणी प्यायला हवं, तसं नाही। तर अलंकाराची भाषा यूज केल्यावर मराठी भाषेचं काय वाढतंय? सौंदर्य वाढतंय। आणि कोणत्याही भाषेचं सौंदर्य वाढण्यासाठी अलंकाराची गरज असते। जसं